अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. मंडळींनो, आज आहे 30 डिसेंबर 2025. आज आहे मंगळवार. आज आलेली आहे स्मार्त पुत्रदा एकादशी. त्यामुळे ज्यांना कोणाला पुत्रदा एकादशीचं व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे, सोबत संतान प्राप्तीसाठी, पुत्र प्राप्तीसाठी त्यांना नक्कीच ही सेवा करायची असेल तर त्यांनी आजच उपवास करायचा आहे. आणि आज मी तुम्हाला जी काही सेवा सांगितली होती संतान प्राप्तीसाठी, ती सेवा सुद्धा तुम्हाला आज करायची आहे. आणि आता खूप जणांना प्रश्न पडला असेल की यंदा म्हणजे 2025 आता ह्या 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर या दोन दिवशी आपल्याला एकादशी दाखवत आहेत. 30 डिसेंबरला स्मार्त म्हणजे पुत्रदा स्मार्त एकादशी लिहिलेला आहे मंगळवार. आणि उद्या 31 डिसेंबर 2025 उद्या आहे बुधवार. उद्या आपल्याला दाखवलेली आहे भागवत एकादशी. भागवत एकादशी आता जे वारकरी संप्रदायामध्ये असतात, म्हणजे जे आपले वारकरी संप्रदायाचे विठू माऊलीला मानतात किंवा वारकरी संप्रदायातले आहे ते उद्या 31 डिसेंबरची भागवत एकादशीचा उपवास करतात आणि एकादशीचं व्रत पालन करत असतात. आणि पारणं म्हणजे उपवास सोडणं 1 जानेवारी 2026 गुरुवारी आहे. आणि जे स्मार्त एकादशी आहे, पुत्रदा एकादशी, त्यांनी आज व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे, सेवा करायची आहे. हे तुम्हाला सुरुवातीला क्लिअर करते. आता उद्या 31 डिसेंबर 2025 बुधवार आहे. उद्या आहे आपल्या ह्या जुन्या वर्षातली म्हणजे 2025 या वर्षातली शेवटची एकादशी जी आहे भागवत एकादशी. या भागवत एकादशी दिवशी आपल्याला एक अत्यंत प्रभावी, सर्वात प्रभावी सेवा करायची आहे. जी सेवा केल्याने उद्या दिवसभरामध्ये इतर सेवा पण करायची आहेतच, पण सोबतच एक अत्यंत महत्वपूर्ण सेवा उद्या दिवसभरामध्ये नक्कीच करायची आहे. ती सेवा कोणती आहे, त्या सेवेचं काय फळप्राप्ती तुम्हाला मिळणार आहे, सोबतच ती सेवा कशा पद्धतीने करायची आहे, नियम अटी याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ देणार आहे. आणि अजून एक गोष्ट, उद्या 31 डिसेंबर आहे आणि भागवत एकादशी आहे, त्यामुळे 99% लोकांपुढे एक चूक नक्कीच घडणार आहे. त्या चुकीबद्दल पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर म्हणजे उद्या 31 डिसेंबर 2025 उद्या आहे बुधवार. उद्या आहे भागवत एकादशी. आता आपणास माहिती आहे की सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत हे खूप श्रेष्ठ मानलं गेलं आहे, खूप महत्वपूर्ण मानलं गेलं आहे. एकादशी हे व्रत जे आहे, आपणास माहिती असेल की भगवान विष्णूंची कन्या म्हणून एकादशी ही मानली गेलेली आहे. तिथे भगवान विष्णूंचं वास्तव्य असते, तिथे माता महालक्ष्मी सुद्धा तिथे स्थायिक असते. आता मंडळींनो, वर्षभरामध्ये 24 एकादशी असतात. आता 24 एकादशीचं व्रत आपल्याला प्रत्येक वेळेस करणं आपल्याला होईलच असं नाही आहे. त्याच्यामुळे कोणी कोणी करतं, कोणी कोणी नाही करत. पाळणारे नक्कीच पालन करतात त्या सगळ्या गोष्टींचं, नियमांचं. पण आता वर्षभरामध्ये आपण एकादशी म्हटलं तर आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी मोठ्या असतात, त्यामुळे आपण त्याचं व्रत करतो, आपण उपवास करतो, त्याचं सर्व सेवा वगैरे सर्व काही गोष्टी आपण त्या दिवशी करतो. पण बाकीच्या एकादशींचं काय, त्याचं पुण्यफल कसं प्राप्त होणार, त्याच्यामुळेच आपल्याला सांगू इच्छिते की आता भागवत एकादशीमध्ये म्हणजे ही जी भागवत एकादशी आहे आणि वर्षातली शेवटची एकादशी आहे, उद्या जर तुम्ही या दिवशी उपवास केला, एकादशीचं व्रत केलं, उपवास केला आणि सोबतच दिवसभर उपवास पालन करून 1 तारखेला 1 जानेवारी 2026 या दिवशी त्याचं पारण केलं तर खरं सांगते अनंत पुण्य प्राप्त होणार आहे तुम्हाला. कारण की सर्व जन्मजन्मांतरचे पाप ताप शाप नष्ट करण्याचं काम, सोबतच तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःख आहे, काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत, काही वैर आहे, ते सगळं काही नष्ट करण्याचं काम हे एकादशीचं व्रत आणि त्या दिवशी केलेल्या विष्णूंच्या सेवेने होत असतं. कारण की विष्णूंची सेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा मानली गेलेली आहे. सोबतच जर तुम्हाला सर्व क्षेत्रांमध्ये विजय प्राप्त करायचा आहे, अखंड विजय प्राप्त होऊन तुम्हाला शौर्य तुम्हाला मिळवायचं असेल, सोबतच तुम्हाला सुख समृद्धी आपल्याला प्राप्त करायची असेल आणि अखंड लक्ष्मीची कृपा व्हावी असं वाटत असेल तर नक्की सांगेल की त्यासाठी तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये एक अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे. ती सेवा म्हणजेच कुठली, संक्षिप्त भागवत. आता आपणास माहिती आहे की मोठं भागवत पोथी आहे, तर ती सगळ्या मोठी जी भागवत जी आहे पोथी ती सगळ्याला वाचन करणं होईल एका दिवसात असं नाही आहे, कारण की त्याच्यात आपल्याला 7-7 दिवसांचं पारायण करावं लागतं. पण ही अशी भागवत आहे, संक्षिप्त भागवत ही अशी पोथी आहे, छोटीशी 700 श्लोकी आहे, जी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी मोठी जी भागवत पोथी आहे त्याचं सारांश म्हणून छोटंसं आपल्याला ह्या पोथीमध्ये सर्व काही दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही भागवत पोथी मोठी जरी नाही वाचली तरी सुद्धा भगवद्गीता जरी तुम्ही नाही वाचली मोठी तरी सुद्धा चालणार आहे. पण जर तुम्ही संक्षिप्त भागवत यामध्ये 14 अध्याय दिलेले आहेत, याचं जर उद्या तुम्ही या पोथीचं उद्या पारायण केलं आणि प्रत्येक एकादशीला जर तुम्ही नियमितपणे या पोथीचं जर पारायण करायला सुरुवात केली घरामध्ये, तर खरंच सांगते तुमचे जन्मजन्मांतरचे पाप ताप नष्ट होऊन तुमच्या पितरांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होणार आहे. सोबतच या पोथीच्या सेवेने प्रत्येक एकादशीला या पोथीची जर तुम्ही सेवा केली तर नक्की सांगते तुमच्या कुळाची जी कुलस्वामिनी आहे, खंडोबा महाराज जी आहेत, त्यांचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो. अशी ही अत्यंत प्रभावी सेवा आहे.
आणि ही सेवा केल्याने जर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल, जर काही तुम्हाला इतर पितरांचे काही त्रास असेल, ते सुद्धा तुमचे दूर होतात. आणि सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला ही संक्षिप्त भागवत पोथी सांगितलेली आहे परमपूज्य गुरुमाऊलींनी, की जर तुम्हाला पितरांचा खूप जास्त त्रास आहे, म्हणजे पितृदोष जातच नाही आहे, खूप प्रखर पितृदोष आहे आयुष्यामध्ये, तुम्हाला खूप काही गोष्टी करायला सांगितल्या आहेत, पण तुम्हाला ते करायला म्हणजे म्हणतात ना, की बा यथाशक्ती तुमच्याकडे तेवढा पैसा नसेल, किंवा काही क्रिया करायला सांगतात कोणी कोणी, की हे तुम्ही विधी करा, ते विधी करा, पण तुम्हाला विनाशुल्क फक्त 64 रुपयामध्ये तुमचं अखंड सांगेल की तुम्हाला जन्मजन्मांतरचे पाप नष्ट होऊन तुम्हाला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे, पितृदोष नष्ट होणार आहे, तुम्हाला सर्व क्षेत्रामध्ये अखंड विजय प्राप्त होणार आहे या पोथीमुळे. सोबतच सुख समृद्धी लाभून अखंड लक्ष्मीची कृपा देखील होणार आहे. तर मग विचार करा, ही अत्यंत छोटी 700 श्लोकी जी पोथी आहे, 14 अध्यायांची, तुम्हाला आयुष्यामध्ये काय काय देऊ शकते. त्यामुळे प्रत्येक एकादशीला, आणि उद्या तर नक्कीच करावं, कारण की उद्या वर्षातला नवीन इंग्रजी वर्षातला शेवटचा दिवस आहे, आणि परवापासून आपल्या नवीन इंग्रजी वर्षाला सुरुवात होते आहे. त्यामुळे जर तुम्हाला पितरांचा आशीर्वाद नवीन वर्षामध्ये पाहिजे असेल, आणि सोबतच तुमच्या पण येणाऱ्या ह्या 2026 या वर्षामध्ये सर्व काही चांगलं व्हावं, कुलदैवत, कुल स्वामिनी, सोबतच आपले जे काही पितर आहेत, गुरु आहेत, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला जर प्राप्त करून घ्यायचा असेल, तर नक्कीच उद्या या पोथीचं उद्या पठण करायला, पाठ करायला विसरायचं नाही आहे. जास्त काही वेळ लागत नाही, जास्तीत 1.5 तास लागतो या पोथीचं पाठ करायला आपल्याला. आता ही पोथी म्हणजेच काय, आता आपणास माहिती असेल की बा महिलांनी तर आवर्जून करावं. मी खरं सांगते, महिलांनी या पोथीचं उद्या पठण उद्या नक्कीच आवर्जून करावं, कारण की पुरुषांना फक्त एकाच घराण्याचा पितृदोष असतो, म्हणजे त्यांच्या घरातल्यांचा असतो. पण महिला ज्या आहेत, ज्या लग्न झालेल्या महिला आहेत, त्यांना दोन दोन म्हणजे पितृदोष असतात. ते म्हणजेच एक माहेरचा आणि एक सासरचा. अशा प्रकारे त्यांना दोन्हीकडचे त्यांना पितृदोष लागू शकतात. मग तुम्ही म्हणतात की आम्ही सासरचं सगळं काही क्रिया वगैरे सगळं काही पार पाडतो, पण तरी सुद्धा आमच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. मग समजून जायचं की आपल्याला माहेरचा पितृदोष त्रास देतो आहे. त्याच्यामुळे आपला तुम्ही ह्या पोथीचं, जर तुम्हाला इतर कुठला पण विधी करायचे नाही आहेत, कुठले काही तुम्हाला कार्य करायचे नाही आहे, तुम्हाला कुठं जाणं शक्य नाही आहे, तुम्हाला लांब लांब त्या गोष्टी करण्यासाठी, सरळ सरळ प्रत्येक एकादशीला संक्षिप्त भागवती पोथी घेऊन या. दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल. नसेल तुमच्या जवळ केंद्र, तर इथे एक नंबर पीप करते दादांचा, त्या दादांकडे ही पोथी तुम्हाला भेटून जाईल. 64 रुपयांना ही पोथी आहे, पण आयुष्याचं सोनं करणारी, सोबत तुम्हाला खरं सांगेल की अखंड पितृदोष तुमचा जो काही असेल, प्रखर पितृदोष जो काही असेल, तो नष्ट करणारी आहे. आणि सोबतच मी सांगेल की तुम्हाला सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवून देणारी, आणि पितृदोषावरती सर्वात शेवटचा रामबाण उपाय म्हणून ही पोथी आहे. अजून काय सांगू या पोथीबद्दल, सांगेल तेवढं कमी आहे. मी सुद्धा या पोथीचं पारण भरपूर वेळेस केलेलं आहे, जास्त वेळ लागत नाही, 1 ते 14 या अध्यायाच्या मध्ये आहे. आता या पोथीचा पाठ कसा करायचा, आता तुम्हाला सांगेल की उद्या भागवत एकादशी आहे, लवकर सकाळी लवकर शुचिभूत व्हायचं आहे. आता ह्या पोथीचा पाठ करण्यासाठी उपवास करायची गरज आहे का? नाही. जर तुम्ही प्रत्येक एकादशीला उपवास करत असाल, तर तुम्ही उपवास करू शकता उद्या भागवत एकादशीचा. पण तुम्ही उपवास करत नसाल एकादशीचा, फक्त सेवा जरी केली तरी सुद्धा चालणार आहे. त्यामुळे उद्या दिवसभरामध्ये, मी खरं सांगेल, उद्या दिवसभरामध्ये लवकरात लवकर सकाळी लवकर उठा, सुशीर्भूत व्हा, आणि आपल्या देवहाऱ्यामध्ये, जर उद्या आपल्या देवाऱ्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आहे, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला शक्य झालं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त नामस्मरण करा, किंवा तुम्ही जास्तीत जास्त माळ पठण करू शकता, तुम्ही मंत्रजप करू शकता, ओम नमो भगवते वासुदेवाय. सोबतच उद्या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती तुम्हाला पुरुष सुक्तमचं अभिषेक करायला विसरायचं नाही आहे. एक वेळेस पुरुष सुक्तमचा अभिषेक करा, एक वेळेस श्री सुक्तमचा अभिषेक करा, आणि सोबतच तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय याचा 1 माळ किंवा 5 वेळेस तरी का होईना, किंवा विषम संख्येमध्ये का होईना, तुम्हाला नक्कीच अभिषेक करायचा आहे. पंचामृताने करा, दुधाने करा, किंवा फक्त प्यायच्या पाण्याने जरी केला तरी सुद्धा चालणार आहे. पण नक्कीच उद्या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर का? कारण की विष्णूंचंच एक ते स्वरूप आहे, विष्णूचं एक रूप आहे, आणि विठ्ठल सुद्धा आपले जे आहे भगवान विठ्ठल, ते सुद्धा आपले विष्णूंचे स्वरूप आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की उद्या त्यांच्यावर अभिषेक करायला विसरायचं नाही आहे, तुळशी पत्र अर्पण करायला विसरायचं नाही आहे. आता आज पुत्रदा एकादशी आहे, उद्या भागवत एकादशी आहे, त्यामुळे तुळशीला स्पर्श आपण करू शकणार नाही आहे, तुळशी पत्र तोडू शकणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही बाहेर जाऊन फुलवाल्यांकडे तुम्हाला तुळशी पत्र भेटून जाईल, तिथून तुम्ही ते तुळशी पत्र घेऊन या, आणि तुम्हाला ते तुळशी पत्र उद्या नक्कीच आपल्याला भगवान विष्णूंना आणि विठ्ठल रुक्मिणींना ते अर्पण करायचे आहेत, आणि ते विसरायचं नाही आहे. आणि उद्या तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच उद्या तुम्हाला मी सांगेल की तुम्ही दुधाचा, दूध साखरेचा, खडी साखरेचा किंवा फळाचा नैवेद्य उद्या दाखवू शकता पूजेमध्ये तुम्ही. आणि सोबतच सांगेल की जर तुम्ही उद्या खिरीचा नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम, ते सुद्धा चालणार आहे. आता उद्या तुम्हाला दिवसभरामध्ये या पोथीचं पारायण तुम्ही कधीही करू शकता. भर दुपारी पण करू नका, सकाळी सकाळी करा, ब्रह्ममुहूर्तावर करा, संध्याकाळी करा, पण जास्त उशिरा पण नाही, एकदम 10च्या अगोदरच करा रात्री. या पोथीचं पारायण नक्कीच करायला विसरायचं नाही आहे. आता या पोथीचं पारायण कसं करायचं तुम्हाला सांगते.
सर्वात प्रथम या पोथीमध्ये 14 अध्याय दिलेले आहेत. आता सुरुवातीला तुम्हाला याच्याबद्दल सर्व काही माहिती या पोथीमध्ये दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं महत्व देखील तुम्हाला वाचल्यावर कळेल. आता तुम्हाला या पोथीचं पाठ करताना कसा करायचा आहे, देव्हाऱ्यासमोर बसून आसनावर तुम्हाला बसायचं आहे. सुचिरभूत कपडे घालायचे आहेत, स्वच्छ विटाळाचे सुतकाचे घालायचे नाही. घरामध्ये गोमूत्र शिंपडून घ्यायचं इकडे. सोबतच डोक्यावर महिलांनी पदर घेऊन कपाळी कुंकू, हातात बांगड्या वगैरे सगळं काही असावं. जर कुमारिका वाचणार असतील तर नक्कीच त्यांनी पंजाबी ड्रेस परिधान करावा. पुरुषांनी पारंपरिक पोशाख परिधान करावा. काळं वस्त्र घालून कुठलीही सेवा करायची नाही आहे आपल्याला. आता देवासमोर आपल्याला देव्हाऱ्यामध्ये धूप दीप लावायचा आहे. तुपास दिवा लावा, तेलास दिवा लावा किंवा तुम्ही दोन्हीपैकी एक चालेल. आणि धूप दीप लावून घ्यायचा आहे आणि अग्नीच्या साक्षीने तुम्हाला या पाठाला सुरुवात करायची आहे. हा पाठ तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये उद्या करता येणार नाही. एका बैठकीतच तुम्हाला 14 अध्याय पूर्ण वाचायची आहेत. म्हणून अशी वेळ निवडा की ज्या वेळेस तुम्हाला कोणी उठवणार नाही, तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही आणि कोणाचे फोन कॉल जास्त येणार नाही. या टायमिंगला तुम्हाला हे पाठ करायचं आहे. आता सर्वप्रथम पाठ कसा करायचा, तर सर्वप्रथम तुम्हाला स्वामी स्तवन हे तुम्हाला वाचायचं आहे. हात जोडून ही प्रार्थना आहे स्वामींची, ती वाचायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षांचं पठण करायचं आहे. त्यानंतर स्वामी समर्थ या मंत्राचा 1 माळ जप करायचा आहे. 24 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर 1 माळ विष्णू गायत्री मंत्र, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्, याचं तुम्हाला एक माळ जप करायचा आहे. त्यानंतर पुरुष सूक्त 1 वेळा आणि श्री सूक्तम 1 वेळा हे तुम्हाला पठण करायचं आहे. पाठ सुरू करण्याच्या अगोदर, पहिला अध्याय सुरू करण्याच्या अगोदर या सर्व मंत्र, स्तोत्र, जप, माळ, नामस्मरण झालंच पाहिजे आणि ते केल्यानंतरच आपला पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे. ते डायरेक्ट 14व्या अध्यायालाच आपल्याला थांबायचं आहे. आणि या पोथीच्या शेवटी आपल्याला भागवत आरती म्हणजे या पोथीची म्हणजे बघा तुम्हाला याच्यामध्ये आरती सुद्धा शेवटी दिलेली आहे. तुमचं पाठ वाचून झाला, तुम्ही संध्याकाळी नैवेद्य दाखवून किंवा सकाळी ज्यावेळेस पाठ पूर्ण होईल त्यावेळेस लगेच तुम्हाला नैवेद्य दाखवून तुम्हाला आरती देखील करायची आहे. आता इथे बघा श्रीकृष्णाची आरती दिलेली आहे, सुलभ संक्षिप्त भागवताची आरती आहे, स्वामी समर्थांची आणि नारायणाची आरती दिलेली आहे. या आरती तुम्हाला करायची आहे. त्यामुळे या पोथीमध्ये सर्व काही दिलेलं आहे. 64 रुपयाला ही पोथी आहे. दादांचा नंबर व्हिडिओ मध्ये पिप केला आहे, त्या दादांना तुम्ही मागवून घेऊ शकता. आता मला माहिती आहे की तुम्हाला आज जर तुम्ही मागवतो उद्याच्या उद्या तुम्हाला ती पोथी भेटणार नाही आहे. मी सांगेल की भले तुम्हाला उद्या शक्य नाही झालं तरी सुद्धा मी सांगेल की उद्या फक्त आणि फक्त काय करा, भगवान विष्णूंची सेवा करा. म्हणजेच कुठली ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असं नामस्मरण करा. उद्या विष्णू सहस्रनाम वाचायला विसरायचं नाही. व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायला उद्या विसरायचं नाही आहे. ज्यांच्याकडे ही पोथी नाही आहे पण मागवून घ्या, जेणेकरून येणाऱ्या 2026 या नवीन इंग्रजी वर्षामध्ये तुम्हाला नक्कीच प्रत्येक एकादशीला या पोथीचं तुम्हाला पाठ करता येईल. आणि याची खरंच सांगते मी तुम्हाला, जिथे परमपूज्य गुरुमाऊली म्हटले आहे की पितृदोषावरचा सर्वात शेवटचा रामबाण उपाय सुलभ संक्षिप्त भागवत आहे, तर नक्कीच सांगेल की याच्यामध्ये नक्कीच काही ना काही तथ्य असणार आहे. कारण की आपल्या गुरूंनी आदेश दिला आहे, गुरूंनी सांगितल्यामुळे नक्कीच याच्यामध्ये काहीतरी असणार आहे. मला सुद्धा खूप छान याचे अनुभव आलेले आहेत, खूप लोकांना अनुभव आलेले आहेत. खूप लोक तर या पोथीचे सलग पाठ करतात, रोज एक पाठ म्हणून असे सलग पाठ करतात विषम संख्येमध्ये किंवा समसंख्येमध्ये. तर मग त्यामध्ये तुम्ही ते सुद्धा करू शकता. पण नक्कीच ही सेवा करायला उद्या विसरायचं नाही आहे. ज्यांच्याकडे पोथी आहे त्यांनी तर नक्कीच याचा पाठ करावा. आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना सांगितलं मी, विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, नंतर व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला सांगितलं ते सर्व काही आहे. विष्णूंची ज्या काही तुम्हाला उद्या सेवा करता येतील त्या नक्कीच उद्या दिवसभरामध्ये सेवा करायला विसरायचं नाही आहे. आणि सोबतच मी तुम्हाला सांगेल की जे 90% लोक चूक करणार आहेत उद्या, ती म्हणजेच काय, तर मी तुम्हाला सांगू इच्छिते उद्या 31 डिसेंबर आहे. त्यामुळे संध्याकाळी खूप लोकांच्या काही प्रोग्राम असणार, पार्टी वगैरे असणार. कोणाला नॉनव्हेज खायचं, कोणाला काय खायचं आहे. तर खूप लोक विचार करतात किंवा सहजतेने विचार करतात की 31 डिसेंबर रात्री 12ला तारीख आपली चेंज होती. म्हणजे रात्री 12च्या नंतर 1 जानेवारी 2026 चालू होतं. तर खूप लोकांना काय वाटतं की आता 31 डिसेंबर संपला, 1 जानेवारी सुरू झाला आहे, त्याच्यामुळे आपल्याला आता एकादशीचं व्रत संपलं आहे, मग आपण नॉनव्हेज खाऊ शकतो, आपल्याला काही पाप लागणार नाही आहे. तर मी एक सांगू इच्छिते, एकादशीचं व्रत हे आज म्हणजे समजा आज एकादशी आहे तर आज सकाळी पहाटेपासून जे चालू होतं ते उद्या सकाळपर्यंत असतं. त्याच्यामुळे 1 जानेवारी 2026 या सकाळी सकाळी म्हणजे पारणं फिटेपर्यंत हे व्रत चालू असतं, एकादशी व्रत हे चालू असतं. त्याच्यामुळे असा भ्रम पाळू नका की 31 डिसेंबरच्या रात्री 12 नंतर आपण नॉनव्हेज व्यसन सगळं काही करू शकू, म्हणून हे चुकीचं आहे.
सोबतच तुम्हाला माहितीये की 1 जानेवारी 2026 या दिवशी गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे, दत्तांचा वार आहे आणि गुरुवारी तरी मला वाटतं की खूप जण नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे जर तुम्ही असा विचार करत असाल की 31 डिसेंबर रात्री 12 नंतर दुसरा दिवस चालू होतो, तर मग दुसरा दिवस गुरुवार चालू होतो आहे. त्यामुळे त्या दिवशी सुद्धा तुम्हाला कुठलंही व्यसन किंवा कुठल्या प्रकारचं मांसाहार व्यसन करता येणार नाही आहे. मला तरी एक वाटतं हे बघा, कारण की कसं आहे खूप छान असा योग आला आहे. बरं, जुन्या वर्षाचा शेवट भागवत एकादशीने होतो आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात इंग्रजी वर्षाची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने दत्तांच्या आशीर्वादाने गुरुवारने होते आहे. तर मला एक सांगा काय कमी आहे याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये या दोन गोष्टी अतिशय योगायोगाने जुळून आल्या असल्याना आपण व्यसन मांसाहार करणं क्रमप्राप्त आहे का? तुम्हीच विचार करा आणि ते तुम्हीच ठरवा सगळ्या गोष्टी काय करायच्या आहेत. आपण काय आता आम्ही सांगायचं काम करतो, सगळं काही तुम्हाला पालन करायचं नाही करायचं सगळं तुमच्या हातामध्ये आहे आणि पुण्य किती कमवायचं आहे ते पण तुमच्या हातात आहे. कारण की आता कलियुग आहे, त्या कलियुगामध्ये पैसा नाही तर या कलियुगामध्ये तर फक्त पुण्य काम करणार आहे, अध्यात्मच काम करणार आहे. हे तेवढं 100% खरं आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.